हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता आपण स्टेप बाय स्टेप इथं पुढे जात आहोत. जसं की तुम्हाला माहिती आहे, तुमची ॲडमिशन प्रोसेस इथं लेट सुरू झालेली आहे, पण ठीक आहे, सुरू झालेली आहे तुमची ॲडमिशन प्रोसेस. आणि आता त्यामध्ये डेट्स आपल्याला क्लिअरली इथं मेन्शन सर्व केलेले आहेत फायनल मेरिट लिस्टपर्यंत. ओके, आता तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर फायनल मेरिट लिस्टमध्ये काही चेंजेस होणार आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. चेंजेस काय असणार आहेत, त्यासोबतच तुम्हाला आता पुढची स्टेप वगैरे काय करायचं आहे, सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती मी सांगतो. ठीक आहे, तर पहा, फार्मसी ॲडमिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करत आहात तर चॅनलला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला इथं मिळत राहतील. ठीक आहे, तर पाहू शकता, जसं की आपल्याला माहिती आहे की 28 तारखेला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इथं लागलेली होती. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चेक करायला पाहिजे. तर काय चेक करायला पाहिजे पहा. सर्वात अगोदर जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले आहेत, जसे की तुमचं इथं रँक दिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं, तुम्हाला तुमचं नेम दिलेलं आहे. ओके, नेम, सरनेम, तुमचे MST CETचे पर्सेंटाईल, 10वीचे 12वीचे तुमचे जे पर्सेंटेज आहेत, सब्जेक्ट वाईज पर्सेंटेज आहेत, मार्क्स आहेत, ते तुम्हाला सर्व डिटेल्स त्यामध्ये दिलेले आहेत प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. मग आता ते सर्व बरोबर आहे का तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ओके, आता ज्यांचं सर्व डिटेल्स एकदम बरोबर असतील, नावाचं स्पेलिंग असेल, ओके, पर्सेंटेज असतील, पर्सेंटाईल असतील MST CETचे, तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला इथं वाट पाहावी लागणार तुमची फायनल मेरिट लिस्टची. ठीक आहे, आणि त्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांचं इथं मिस्टेक असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल किंवा एखाद्याचे MST CET जे पर्सेंटाईल आहे ते यामध्ये चुकीचे टाकलेले असतील, काहीतरी पॉईंटचं इथं डिफरन्स असेल, तर तुम्हाला ते चेक करावं लागणार. आता यामध्ये ज्यांचं इथं अशा मिस्टेक्स आहेत तर त्यांना एक प्रोसेस करावी लागते, ते म्हणजेच की तुम्हाला इथं सबमिशन ऑफ ग्रेव्हन्स, तुम्हाला ग्रेव्हन्स इथं सबमिट करावा लागत असतो. ठीक आहे, तर कसं ग्रेव्हन्स म्हणजेच काय, की जे चूक आहे तुमची ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला इथं एक वेळ दिलेली आहे 29 तारखेपासून तर 1 ऑक्टोबरपर्यंत. ठीक आहे, म्हणजे हे तारीख आहे तुम्हाला सायंकाळी 5 वाजेपर्यंत, यामध्ये तुम्ही दुरुस्त करून घ्यायचं. तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता, आणि ज्यांना फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलेला आहे त्यांना इथं स्क्रुटिनीला सेंटरला जाऊन हे करावं लागणार आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला माहिती इम्पॉर्टंट आहे जे मी तुम्हाला सांगितली. आता त्यानंतर महत्त्वाचं ते म्हणजेच की तुमची इथं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता फायनल मेरिट लिस्ट तुमची इथं कधी लागणार आहे, 4/10/2024 म्हणजे 4 ऑक्टोबरला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर यामध्ये काय चेंजेस होणार आहे, चला आपण इथं पाहूया. तर पहा, ही आहे फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर जी लागत असते ते म्हणजेच की फार्मसीची, आणि हे जी मेरिट लिस्ट आहे हे लास्ट इयरची आहे, मागच्या वर्षीची आहे, 2023-24ची. मी तुम्हाला हे डेमो म्हणून दाखवत आहे. का दाखवत आहे, चला मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर पहा, सर्वात अगोदर तुमचा जो रँक आहे तो तुम्हाला समजलेला आहे तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला तुमचा इथं रँक समजला. आता रँक म्हणजेच काय होते, जो तुमचा मेरिट नंबर असतो ना, तेच म्हणजेच तुमची काय होते, रँक होते. मेरिट नंबर म्हणजेच तुमची इथं रँक होते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता मेरिट नंबर रँक तुम्हाला समजली. आता महत्त्वाचं, यामध्ये तुमचा फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यामध्ये तुमचं इथं रँक चेंज होणार आहे, म्हणजेच तुमचा मेरिट नंबर इथं बदलणार आहे. कसा बदलणार आहे पहा, सांगतो. की यामध्ये काय आहे, की काही विद्यार्थी, अगोदर मी तुम्हाला सांगितलं की ग्रेव्हन्स सेंड करायचं आहे ज्यांची इथं चूक झालेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे डिटेल्स दिले आहेत त्यामध्ये. तर एखाद्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज यामध्ये कमी असतील किंवा जास्त असतील तर तो काय करेल, ग्रेव्हन्स सेंड करेल, डॉक्युमेंट त्यामध्ये सबमिट करेल, की प्रूफ दाखवणार की माझे पर्सेंटेज एवढे आहेत, त्यामध्ये ऑनलाईन सबमिट करून किंवा FCला जाऊन. ठीक आहे, तर यामध्ये सेंड केल्यानंतर त्याची जे मेरिट लिस्ट आहे, समजा त्याला जेवढे पर्सेंटेज आहेत त्याच्यापेक्षा जास्त आहेत, त्याने ग्रेव्हन्स सेंड केला तर त्याची रँक इथं वाढणार आहे. ओके, म्हणजे लक्षात ठेवा, त्याची रँक इथं वाढणार आहे ज्यानं ग्रेव्हन्सच इथं सबमिट केलेला आहे. आणि आता समजा ज्यांनी ग्रेव्हन्स नाही सेंड केला त्यांच्यामध्ये सुद्धा, त्यांच्या रँकमध्ये सुद्धा चेंज होणार आहे, कारण की ज्यांनी ग्रेव्हन्स सेंड केला त्याची रँक चेंज झाल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांच्या रँकवरती सुद्धा, मेरिट नंबरवरती सुद्धा इथं इफेक्ट होणार, त्यांची रँक इथं चेंज होणार. आता महत्त्वाचं, काही विद्यार्थ्यांची रँक इथं वाढणार आहे आणि काही विद्यार्थ्यांची रँक इथं कमी होणार आहे. म्हणजेच काय, की मेरिट नंबर काही जणांचा वाढणार आहे, म्हणजे समजा 8 असेल, एखाद्याचा होऊ शकते
4 किंवा 5 नंबरला येईल. होऊ शकते एखाद्याचा रँक इथं खाली आपण जसे गेलो समजा एखादा रँक इथं समजा 187 आहे. ओके 187 आहे समजा, तर त्याचा रँक होऊ शकते इथं 193, 194, 195 सुद्धा होऊ शकते. ओके ते डिपेंड आहे किती विद्यार्थी सबमिशन करतात ग्रेव्हन्ससाठी आणि किती ते करेक्ट ग्रेव्हन्स सेंड करतात, कारण की करेक्ट जे ग्रेव्हन्स असतील ते सुद्धा ग्राह्य धरल्या जातील. म्हणजे एक मोठा चेंज होणार आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या कम्पेअरिंगमध्ये, की तुमचा रँक इथं चेंज होऊ शकतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथं दरवर्षी होतो. आणि काही विद्यार्थी असे असतात की त्यांचा रँक जसाचा तसा राहतो, त्यामध्ये काही चेंज होत नाही. ठीक आहे, तर छोटासा बदल फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तर बघायला मिळणार. आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जे तुमचा मेरिट नंबर राहणार, जे तुमची रँक राहणार ते एकदम फायनल राहणार, ज्यावरून तुम्ही ऑप्शन फॉर्म जेव्हा भरता त्या रँकवरून तुम्ही तुमचे जे कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट इथं बनवू शकता ऑप्शन फॉर्ममध्ये भरण्यासाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. 4 ऑक्टोबरची तुम्हाला वाट पाहायची आहे फायनल मेरिट लिस्ट लागेपर्यंत. तोपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि स्टेप बाय स्टेप आपण एक व्हिडिओ बनवून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये पूर्ण गाईडन्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.